नमस्ते, मी अनंत कौसाले. आजच्या लेक्चरमध्ये बघा आपण सिंपल क्वेश्चन ऑफ फिजिक्स शिकणार आहोत. तर क्वेश्चन आपला असा विचारला की बघा, an object of mass 400 kilogram, g means gram, okay, is wired in a horizontal circle of radius 2 meter. If is perform 16 revolution per minute, calculate the centrifugal force of the acting on this body. तर बघा असं जर आपला क्वेश्चन विचारला आहे तर बघा आपण हा क्वेश्चन सॉल्व करूया आजच्या लेक्चरमध्ये. सर बघा आपला गिवन सर दिले बघा, गिवन डाटामध्ये सर जी आपला मास दिलेलं आहे, आपलं काय दिलंय बघा, मास दिलेलं आहे. सॉरी, मास जर आपलं दिलंय बघा, हा मास सर बघा आपला दिलेला आहे. मास सर आपला किती दिले बघा, मास दिले बघा आपला 400 ग्राम. आपण सर त्याला 0.4 किलोग्राम सर लिहू शकतो. यस और नो? यस सर. सर आपला आर बघा 2 मीटर दिलेलं आहे. आपला सर नंतर दिले बघा रिव्होल्यूशन पर मिनिट 16 सर आरपीएम सर आपला दिलेलं आहे. 16 सर आपला आरपीएम दिलेलं आहे. आणि सर जे आपलं फाइंड करायचे बघा एफ म्हणजे सेंट्रिपिटिकल फोर्स सर आपला फाइंड करायची. यस और नो? यस सर. सर फाइंड काय करायचं आपलं, फाइंड करायचं बघा सेंट्रिपिटल फोर्स. तर बघा या फॉर्म्युला सेंट्रिपिटल फोर्सचा तर लिहायचं बघा एफ इज इक्वल टू एम ओमेगा स्क्वेअर आर. आपण सर त्याला असं सुद्धा लिहू शकतो, एम पुन्हा काय सर जी 2 पुन्हा पाय नंतर पुन्हा काय एफ का स्क्वेअर आर म्हणजे ब्रॅकेट का स्क्वेअर आर. यस और नो? यस सर. तर बघा एफ कुठून आलं बघा, आपलं रिव्होल्यूशन पर मिनिट मध्ये दिलं आहे. आपलं सर ते कन्वर्ट करावं लागन RPS मध्ये, म्हणजे सर रिव्होल्यूशन पर सेकंड मध्ये आपण सर त्याला 16 बाय करू, कारण की सर एका मिनिटामध्ये सर 60 सेकंद असतात. यस और नो? यस सर. इज RPM रिव्होल्यूशन पर मिनिट. RPS मीन्स रिव्होल्यूशन पर सेकंड. आपण सर त्याला 16 बाय केलं, 1 आलं, एफ. यस और नो भाई साहब? यस सर. तो लेंगे देयर फोर में, क्या हुआ देयर फोर में, ओके. एफ इज इक्वल टू हंसले सर, हाँ एफ इज इक्वल टू सर जी याचा स्क्वेअर काय सर जी 4 इंटू सर पाई की वैल्यू कितनी होती है, पाई की वैल्यू होती है 3.142 का स्क्वेअर इंटू सर जी एफ सर आपला दिले बघा 1, तर 1 चा स्क्वेअर नंतर पुन्हा एम आहे सर आपलं, एम फॉर्म्युला आहे की नाही सर जी आहे सर एम, ओके. 0.4 आहे सर, 0.4 इंटू सर जी आर मीन्स रेडियस 2 सर आपला दिलेला आहे. तर त्याचा कार्यक्रम एफ इज इक्वल टू सर आन्सर येणार त्याचं, लिहा सर इथं कार्यक्रम करू आपण, ओके. तर बघा इथं 8, ओके 0.8, तर 0.8 इंटू 4 इंटू 3.142 का स्क्वेअर इंटू 1 का स्क्वेअर. यस और नो? यस सर. एफ इज इक्वल टू 4 त्रिकोण सॉरी 8 चौक 32, ओके. 0.32 इंटू सर लिहायचं बघा ब्रॅकेट में 3.142 का ब्रॅकेट का स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर पास, ओके. इंटू सर की 1 ब्रैकेट का स्क्वायर. इसका सर अप्रोक्सीमेटली आंसर आएगा एफ इज इक्वल टू 31.59 न्यूटन. यस और नो? यस सर द आंसर सर जी. अरे बात समझ में आ गई आपके. हमने क्या पढ़ा लेक्चर में, हमने पढ़ा कि वो हमको इतना दिया था, हमको मास दिया था 0.4 kg मीन्स 400 काय किलोग्राम ना सर निस्तं ग्राम. आपण 0.4 किलोग्राम असं लिहू शकतो. नंतर सर आपला आर मीन्स रेडियस म्हणजे त्रिज्या. यस और नो? सर हे चॅप्टर आहे बघा, चॅप्टरचं नाव काय आहे, रोटेशनल मोशन है. रोटेशनल मोशन चॅप्टर मला क्वेश्चन आहे, सिंपल क्वेश्चन, ओके. यस और नो? सर. तर आर इज इक्वल टू 2 मीटर सर आपला दिलेला आहे. आणि सर आपला आरपीएम सर 60 मीटर पर सॉरी आरपीएम म्हणजे सर रिव्होल्यूशन पर मिनिट आपलं 60 दिलं होतं. आपण सध्या कन्वर्जन केलं
RPS म्हणजे रिव्होल्यूशन पर सेकंड मध्ये, यस ऑर नो? यस सर. आणि सर आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स फाइंड करायची होती, तर आपण सर या प्रकारे फाइंड केली सेंट्रिपिटल फोर्स. F इज इक्वल टू एम ओमेगा स्क्वेअर, R इज इक्वल टू एम ब्रॅकेट में 2 पाय, नंतर F म्हणजे सर आपण F कसं काढलं, आपण असं F काढलं, नंतर ब्रॅकेट क्लोज, ब्रॅकेट का स्क्वेअर, आर मीन्स रेडियस, F इज इक्वल टू 4 इंटू 3 पाई की वैल्यू 0.142 का स्क्वायर इंटू 1 का स्क्वायर इंटू 0.4 कहां से आ गया, m इज इक्वल टू, यस और नो? यस सर. इंटू 2 कहां से आएगा, रेडियस इज इक्वल टू F इज इक्वल टू 0.8 इंटू 4 इंटू 3.142 इंटू का स्क्वायर इंटू 1 का स्क्वायर इज इक्वल टू, मी कितना आंसर 0.32 इंटू 3.142 का स्क्वायर इंटू 1 का स्क्वायर इज इक्वल टू आंसर, फाइनल आंसर 31.59 न्यूटन इज आंसर. यस और नो? यस सर. तर आंसर सर आपला आला बघा 31.59 न्यूटन मीन्स 31.59 न्यूटन. यस और नो? यस सर. बात छापा दिमाग में.